सातारा नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राजेंचं मनोमिलन झालं खरं, पण यामुळे दोघांकडील इच्छुक कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी देत दोन्ही राजेंचा उमेदवारांना आव्हान दिलेलं आहे. पाहूयात. सातारा नगरपालिकेत उदयनराजे आणि शिवेंद्रसिंह राजे यांची भूमिका काय या भोवती राजकारण फिरत असतं. अनेक वेळा या दोघांमध्ये या नगरपालिकेवरनं वाद देखील झालेत. या निवडणुकीत मात्र या दोघांनी एकत्र येत मनोमिलन करून भाजप चिन्हावर निवडणूक लढवण्याचं ठरवलं. यावेळी दोन्ही राजांचं मनोमिलन झालं, पण कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालेलं नाहीये. त्यामुळे इच्छुकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आणि हीच या दोन्ही राजेंची डोकेदुखी ठरतंय. बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरलेल्या अनेक अपक्ष उमेदवारांना दोन्ही राजेंनी इशारा वजा दम दिला. एवढेच नाही तर विकासाच्या निकषावर उमेदवारी दिल्याचं खासदार उदयनराजेंनी सांगितलं होतं. जे लोक 5 वर्षाच्या कालावधीत ज्यांनी कामं केले, हा केवळ निकष आम्ही दोघांनी ठरवून तोच निकष तो लावला गेला. त्यामुळे मला माहिती आहे की सगळ्यांना तर जागा आहेत 50 आणि त्यात सगळ्यांना इच्छुक भरपूर असतात. माझी कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी दुजाभाव कोणाबद्दल झालेला नाहीये. त्यामुळं कोणाला असं वाटू नये की मला का नाही, मग त्याला का. निकष एकच होता समाजसेवेचा, तोच निकष लावला गेला. मात्र असं असताना देखील अनेक बंडखोर अपक्षांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. आम्ही अनेक वर्ष समाजकार्य करून देखील आम्हाला डावललं गेलं, असा आरोप या अपक्ष उमेदवारांनी केला आहे. लोकांची समस्या घरगुती असू दे, हॉस्पिटलाइजची काय असू दे किंवा आणि कोणती असू दे, सगळ्या समस्या मी सोडवायचा प्रयत्न केला आणि तरी देखील मला संधी मिळाली नाही. आणि संधी मिळाली नाही म्हणून मी नाराज नाहीये. आणि आधुनिक काळातली स्त्री असल्यामुळे मी रडणारी नाहीये, मी लढणारी आहे. आणि मला माझ्या वॉर्डमधून सगळ्या लोकांचा खूप सपोर्ट आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याच आशीर्वादाने मी अपक्ष उमेदवारी देखील भरलेली आहे. आणि मी जरी जिंकले तरी खासदार उदयनराजे भोसले आमचे दैवत आहेत. त्यांच्यासाठीच काम करेल आणि हारले तरी त्यांच्यासाठीच काम करेल. साताऱ्यात अनेक ठिकाणी उदयनराजे भोसलेंच्या उमेदवारासमोर मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेच्या कार्यकर्त्यानं अपक्ष उमेदवारी दिली आहे, तर अनेक ठिकाणी मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या उमेदवाराविरोधात उदयनराजे समर्थकांनी अर्ज दिलाय. यामुळे दोघांकडनं उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांची मात्र डोकेदुखी वाढली आहे. पण शेवटी राजकीय परिस्थिती लक्षात घेता कमी जागांमध्ये सगळ्यांना सामावून घेणं हे अवघड असतं. हीच नेत्यांची स्वतः परीक्षा असती. दोन्ही राजांची हीच परीक्षा झालेली आहे. तरी सुद्धा त्यांनी जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी सुद्धा राजकीय चित्र काय असेल याचं आपल्याला उत्तर 3 डिसेंबर नंतर जेव्हा मतप्रक्रिया जेव्हा बाहेर पडतील तेव्हा आपल्याला या सगळ्या निकालाच्या निमित्तानं कळणार आहे. या दोन्ही राजेंचं मनोमिलन झालं असलं तरी खाली कार्यकर्त्यांचं मात्र मनोमिलन झालं नाही. त्यामुळं बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवारांचा फटका या दोन्ही राजांना किती बसतो हे 3 डिसेंबरला समजेल. तुषार तपासे, झी 24 तास, सातारा.